हॅलो. आत्ताशी कुठं परीक्षा संपायला लागल्यात आणि आता इथून पुढे दिवाळीच्या आवराआवरीची शॉपिंगची सुरुवात चालू झाली. तोच काही माझा हा दिवस होता संडेचा. तर सकाळी घरातली आवराआवरी करून दुपारनंतर शॉपिंगला गेल्यानंतर तिथून आल्यावरती भूक जोरात लागली होती, पण काही करायची इच्छा होत नव्हती. तर मी एक असा बेत बनवला होता की ज्याने पोटही भरेल आणि जास्त काही तामझाम करायची गरज लागणार नाही. तर मी इथे रव्यातला बटाटा मस्त कुरकुरीत असा बनवायला ठेवला होता. डाळ भात बनवला होता आणि मिस्टरांसाठी म्हणून एक भाकरी टाकली होती. फक्त मला 12 महिने भात दिला तरी माझं काम होऊन जातं. फक्त मिस्टरांसाठी भाकरी केली होती आणि मुलासाठी एक छोटी भाकरी टाकली होती, कारण तो भाकरी खात नाही. पण अशी छोटी छोटी भाकरी करून दिले की तो आवडीने खातो. तर ठीक आहे, तशी निदान त्याच्या पोटातही जाईल, त्याला सवय लागेल, म्हणून मी तसं काही बनवलं होतं. आणि इथे पहा, खूप मस्त असा हा बटाटा कुरकुरीत झाला होता. खूप सुंदर लागत होता. डाळ भात, मस्त वाफाळता भात, डाळ, मस्त लसणाची फोडणी दिलेली डाळ आणि हा बटाटा. आहा. इथे भाकरी झाली होती, मिस्टरांना वाढून दिलं होतं. भाकरी, बटाटा आणि डाळ. इथे ही मुलाची छोटी भाकरी होत होती. त्याला हे अशा छोट्या छोट्या भाकऱ्या करून दिल्या की तो आवडीने खातो, म्हणून मी ट्राय करत असते कशी का होईना त्याच्या पोटात जावे. आणि इथे मला डाळ भात आणि त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार घेतली होती आणि साईडला रव्यातला कुरकुरीत असा झालेला बटाटा घेतला होता. इतकं सुंदर जेवण झालं. सगळा शॉपिंगचा पूर्ण थकवा